नमस्कार मित्रांनो, येत्या 1 एप्रिलपासून देशात नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. पण मित्रांनो, हे वर्ष सामान्य नाही. कारण या 1 एप्रिलपासून देशात अनेक जुने कायदे बदलून नवीन नियम लागू होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या आणि माझ्या खिशावर, पगारावर आणि बँक खात्यावर होणार आहे. नवीन इन्कम टॅक्स कायदा, पगाराचा न्यू वेज कोड, पॅन कार्डचे कडक नियम आणि ऑनलाईन पेमेंटच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. तर हे नवीन नियम नक्की काय आहेत आणि यातून आपला फायदा होईल की नुकसान, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी पाहूया, नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी काय आनंदाची बातमी आहे. 1961च्या जुन्या इन्कम टॅक्स कायद्याच्या जागी आता नवीन प्राप्तिकर कायदा 2025 लागू होणार आहे. आता कर वर्ष 1 एप्रिल ते मार्च 31 अशी एकच संकल्पना राहील. याचे सर्वात मोठे फायदे काय आहेत आता आपण पाहूया. आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर तुम्हाला कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. तसेच नोकरदार वर्गाला 75,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. तसेच नोकरदार लोकांना मिळणाऱ्या टॅक्स फ्री भोजन कुपनची मर्यादा आता 50 रुपयांवरून वाढवून थेट 200 रुपये करण्यात आली आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, मुलांच्या शिक्षण भत्त्यामध्ये जी दरमहा 100 रुपयांची सूट मिळत होती ती वाढवून आता प्रतिमूल 3,000 रुपये करण्यात आली आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण जो फॉर्म 16 म्हणजेच फॉर्म 16 वापरत होतो तो बंद होणार आहे आणि त्याच्या जागी आता फॉर्म 130 येणार आहे. आणि फॉर्म 16A च्या जागी फॉर्म 131चा वापर केला जाईल. मित्रांनो, जे लोक घरभाडे HRAची सूट घेतात त्यांना आता घरमालकाचा पॅन नंबर आणि भाडे दिल्याचे पक्के प्रमाण देणे अनिवार्य असेल. बनावट पावत्या आता चालणार नाहीत. तसेच व्यावसायिकांसाठी ITR भरण्याची शेवटची तारीख आता ऑगस्ट 31 असेल आणि चुकीचे रिटर्न सुधारण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मित्रांनो, आता आपण नोकरदार वर्गासाठी झालेल्या एका महत्त्वाच्या बदलाची माहिती पाहूया. त्यामुळे लक्ष देऊन ऐका, कारण याचा परिणाम तुमच्या हातात येणाऱ्या पगारावर होईल. 1 एप्रिलपासून नवीन वेतन संहिता लागू होत आहे. यानुसार कोणत्याही कंपनीत कर्मचाऱ्याचा बेसिक पगार त्याच्या एकूण वेतनाच्या किमान 50% असणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ काय, तर तुमच्या बेसिक पगारावर PF कापला जातो. बेसिक पगार वाढल्यामुळे तुमचा PF जास्त कापला जाईल. यामुळे भविष्यात तुमची बचत वाढेल, पण सध्या तुमच्या हातात येणारा पगार थोडा कमी होऊ शकतो. बँकिंग क्षेत्रातही अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत, तर ते कोणते आहेत पाहूया. ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी आता केवळ OTPवर अवलंबून राहता येणार नाही. बँक ट्रान्सफर किंवा पेमेंट करताना बायोमेट्रिक किंवा डिव्हाइस बाइंडिंग सारख्या अतिरिक्त सुरक्षा माध्यमांद्वारे तुमच्या ओळखीची पुष्टी करावी लागेल. 1 तारखेपासून पॅन कार्डमध्येही नवीन बदल करण्यात आले आहेत. जर तुम्हाला नवीन पॅन कार्ड बनवायचे असेल किंवा जुन्या पॅनमध्ये काही बदल करायचा असेल तर आता केवळ आधार कार्ड पुरेसे नसेल. आधारसोबत तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, वोटर ID, 10वीची मार्कशीट, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक अतिरिक्त कागदपत्र देणे अनिवार्य असेल. मित्रांनो, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठीही नियमांमध्ये बदल झाले आहेत. शेअर बाजारात जे लोक फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवून 0.5% आणि 0.15% केला जाईल. बाजारातून खरेदी केलेले सोव्हरेन गोल्ड बॉन्ड्स आणि कंपन्यांच्या शेअर बायबॅकवर आता कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल. या सर्व नियमांमध्ये एका दिलाशाची गोष्ट ही आहे की जे ज्येष्ठ नागरिक फॉर्म 15G किंवा 15H भरतात, आता तो NSDL किंवा CDSL मध्ये भरल्यावर सर्व बँकांना आपोआप उपलब्ध होईल. प्रत्येक बँकेत जाऊन फॉर्म देण्याचा त्रास आता संपला आहे. मित्रांनो, 1 तारखेनंतर प्रवास आणि वाहतुकीमध्येही बदल होणार आहेत. जर तुम्हाला रेल्वेचे तिकीट रद्द करायचे असेल तर ते ट्रेन सुटण्याच्या वेळेआधीच रद्द करणे गरजेचे असेल, अन्यथा रिफंड मिळणार नाही. तसेच वाहनांचा वार्षिक फास्टॅग पास जो आधी 3,000 रुपयांचा होता तो आता वाढवून 3,075 रुपये करण्यात आला आहे. परदेश प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे की परदेश प्रवासावर लागणारी 20% टॅक्स कपात कमी करून आता केवळ 2% करण्यात आली आहे, ज्यामुळे परदेश प्रवास स्वस्त होईल. आता शेवटची आणि महत्त्वाची आनंदाची बातमी माझ्या माता बहिणींसाठी, ती म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना जी 300 रुपयांची सबसिडी मिळत होती ती पुढेही अशीच सुरू राहील. तर मित्रांनो, हे होते 1 एप्रिलपासून लागू होणारे काही सर्वात मोठे आणि महत्त्वाचे बदल. यामध्ये 12 लाखांची टॅक्स सूट आणि शिक्षण भत्त्यात झालेली वाढ खरोखरच खूप दिलासा देणारी आहे. तुम्हाला यापैकी कोणता नियम सर्वात जास्त आवडला किंवा कोणता नियम चुकीचा वाटतो, खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि तुमच्या WhatsApp ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या नवीन आर्थिक नियमांची माहिती मिळू शकेल. अशाच विश्वासार्ह आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.